ही जी तुम्ही डिझाईन बघताय ही आहे मेघ ऊर्जा आणि याची माहिती जी आहे ती इकडे दिलेली आहे. मित्रांनो, हे खूप सुंदर असं हे घड्याळ बनवलेलं आहे आणि याची सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. जो फॉलो करेगा उसको चॉकलेट भी है. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत मुंबईतील फेमस अशा काला घोडा फेस्टिवलला, जे आहे 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एंट्री फ्री आहे. फक्त इकडे आल्यावर आपल्याला एक छोटंसं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि एंट्री जी आहे ती फ्री आहे. तर आता आतमध्ये जाऊन बघूया नक्की आपल्याला या फेस्टिवलमध्ये काय काय बघायला भेटतं आहे. काला घोडा फेस्टिवलला येण्यासाठी तुम्हाला वेस्टर्न लाईनवरील चर्चगेट या स्टेशनवर उतरावं लागेल. चर्चगेट स्टेशनवरून बाहेर आल्यानंतर तुम्हाला या टॅक्स्या उभ्या दिसतात, ज्या टॅक्स्या तुम्हाला डायरेक्ट काला घोडा फेस्टिवलला सोडतात. या सिग्नलला सर्व टॅक्स्या थांबतात आणि तिकडूनच अपोजिट साईडला काला घोडा फेस्टिवलचा मेन गेट आहे. हे बघा, हा जो आहे काला घोडा आणि इकडूनच जे आहे या फेस्टिवलला सुरुवात होते. आर्ट फेस्टिवलला मित्रांनो, समोर बघताय तो आहे मुंबई पोलिसांचा स्टॉल, जो मुंबईला रिप्रेझेंट करतो. आणि इकडे तुम्ही बघताय तर सर्व अशा हँडमेड पेंटिंग आहेत, खूप सुंदर अशा या पेंटिंग्स. माँ दक्षिणा आर्ट क्राफ्ट ओडिसावरनं आलेले आहेत हे. आणि ओडिसाचे काही चित्र आहेत आपण बघतोय. ये क्या है? पाम लीफ. ओके ओके. और ये शिल्क स्टोन कलर है. अच्छा, ये किसके लिए यूज होता है? के लिए कैनवास का क्या है ये? 3 लेयर कॉटन का साड़ी है. अच्छा, 3 लेयर कॉटन का साड़ी. उसका नेचुरल स्टोन का हैंड प्रिंटिंग. अच्छा, ये हैंड प्रिंटिंग है क्या? सारी हैंड प्रिंटिंग. इसका क्या कॉस्ट है? 5000 का है. ये 1000 का है. ओके. ये 3000 का है. त्याच्यात बाजूला आहे आयशा जूट कॉटन अँड हँडीक्राफ्ट दिल्ली. ह्या सर्व हँडमेड बॅगा आहेत जे दिल्लीवरनं आलेले आहेत. हे ये जो है 400. ये 400. इसका फिक्स है 500. ओके. और हैंड वॉश, सारा हैंड वॉश है. सब हैंड मार्ट है. हैंड वॉश. अच्छा, हैंड वॉशेबल है. ओके. सर्व बॅगा ज्या आहेत त्या घरी तुम्ही वॉश करू शकता. इसका क्या कॉस्ट है? 400. इकडे जे आहे हे तुपा हरियाणा आणि झेंझुला इकडनं आलेले आहेत. त्याच्याच बाजूला हिमालयन बूम्स उत्तराखंड आणि त्याच्याच बाजूला हे सी शेल पार्क कोलकाता इकडनं आलेले आहेत. ॲक्च्युली मित्रांनो, फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि इकडे बघतायत ते तोरा क्रिएशन दिल्ली या ठिकाणावरून आलेले आहेत. जून ब्लू महाराष्ट्र. मित्रांनो, यांनी जे आहे हे 2,16,000 बॉटल रिसायकल करून ह्या सर्व बॅग्स बनवल्या आहेत. आणि तुम्ही बघताय गर्दी किती आहे. हे जे आहे हे पूर्ण काला घोडा म्हणजे जेवढे पण स्टॉल आहेत त्यातलं बेस्ट सेलर आहे. जर तुम्ही आलात तर एकदा नक्की या स्टॉलला व्हिजिट द्या.
कायनात क्रिएशन दिल्ली यांच्याकडे जे आहे खूप सुंदर असे आपल्याला हे काचेचे भांडी वगैरे बघायला भेटतात. प्लेट्स आहे, ट्रे आहे, त्यानंतर वरती जे आहे हँडमेड पिलो वगैरे बनवलेले आहेत. खूप छान अशी ही डिझाईन आहे. आता तुम्ही बघताय ते आहे अरण्यम परफ्यूम. वेगवेगळ्या टाईपचे परफ्यूम्स या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील. मित्रांनो, हे खूप सुंदर असं हे घड्याळ बनवलेलं आहे आणि याची सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. थ्रेड्स ऑफ टाईम. आज और कल. खूप सुंदर असं हे बनवलेलं आहे. म्हणजे आपण लहानपणी ज्या गोष्टींनी खेळायचो, भवरा आहे, बॅट बॉल, लुडो आणि त्याच्यानंतर आपण पबजी वगैरे खेळायला लागलो, तर त्या संदर्भात हे सुंदर असं क्राफ्ट बनवलेलं आहे. आणि याची इन्फॉर्मेशनसुद्धा इकडे दिलेली आहे. आता तर सगळीकडे मोबाईलचा जमाना आला आहे, पण आधी आपण असे STD, ISD आणि PCOवरनं कॉल करायचो, तर तेच हे टेलिफोन बनवलेले आहेत. मित्रांनो, खूप सुंदर असं हे क्राफ्ट. आणि हे जे आहे हे सर्व बॉटलनी बनवलेलं आहे, प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटलपासून. किसी को भी कोई कठिनाई होती है तो कृपया सहायता केंद्र से संपर्क करें. कालाघोडा महोत्सव का मिल्टन कंपनीची जी बॉटल आहे ती बॉटल इकडे बनवलेली आहे. आणि आता बघताय ते आहे स्टील बॉटलच्या कॅप्स लावून डिझाईन करण्यात आलेली आहे. मुंबईची जान आपण ज्याला म्हणतो अशी काली पिली टॅक्सी. खूप सुंदर असं हे बनवलेलं क्राफ्ट. मुंबईला आपण द सिटी ऑफ फिल्म असं सुद्धा म्हणतो आणि त्या संदर्भातच हे खूप मस्त असं क्राफ्ट बनवलेलं आहे. तर मित्रांनो, आमचा हा आजचा कालाघोडा फेस्टिवलचा अनुभव खूप छान होता.
या ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या स्टेटमधनं आलेले वेगवेगळे लोक ज्यांनी स्टॉल लावले आहेत ते सर्व स्टॉल आम्ही एक्सप्लोअर केले. त्यासोबत माझ्या मागे बघताय तसे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टही आम्ही बघितले. तर तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर नियरेस्ट स्टेशन जे आहे चर्चगेट स्टेशन आहे. चर्चगेटवरून तुम्हाला टॅक्सी जी आहे ती 10 मिनिटात या ठिकाणी आणून सोडते. 20 ते 25 रुपये चार्ज करतात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.